अमरावतीमध्ये भाजपने तिकीट नाकारल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे आणि संगम गुप्ता यांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना तिकीट नाकारलं आणि यामुळे राजापेठ कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी तसंच भाजपचे प्रदेश सदस्य जयंत डेहनकर आणि दिनेश सूर्यवंशी यांना चांगलेच खडेबोल सुनावले। यावेळी संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। पूरे दिन आज से चालू हो गए। बीजेपी आज से कांग्रेस बन गई है और गौर मत कीजिएगा क्योंकि आने वाले समय में एमआईएम के भी नगर सेवक बीजेपी में आएंगे। आश्चर्य की कोई बात नहीं है। बीजेपी यहाँ से पूर्ण खत्म होने वाली है, इनकी पूरा मार्च निकलने वाला है। भारतीय जनता पार्टीने आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर घराणेशाही आणि पाटीलकी लावलेली आहे। जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही, मग पाटीलकी शाही का करता बा तुम्ही? यंदा बी आता ईव्हीएम मध्ये घोळ होणार, तसा ईव्हीएम मध्ये घोळ झालेला आहे। यंदा आता जे कॉर्पोरेट इलेक्शन चालू आहे यांची पूर्ण ईव्हीएम मध्ये सेटिंग चालू आहे, सेटिंग होऊन राहिली। जे बीजेपी कुठून नाही येईन तिथून बी बीजेपी येण्याचे चान्स आहे। हे ईव्हीएमचा घोटाळा आहे।